कसा असेल? मग माझ्या लक्षात आले, आपल्याकडे कितीही पैसा, कितीही खाऊ, कितीही खेळणी असल्या तरी आपण आई विना राहू शकत नाही. ही आई संपावर गेली तर काय होईल? सकाळी उठ म्हणायला आई नसणार, झोपेतून उठायला उशीर होणार आणि गरमागरम चहा नाश्ताही मिळणार नाही. शाळेत जाण्यास उशीर होणार, घरचा अभ्यास देखील अपूर्ण राहणार. मग बाई ओरडणार, दुपारी जेवणाला डबाही नसणार. संध्याकाळी सर्व वस्तू अस्तव्यस्त असणार. शाळेत काय काय घडले हे विचारायला व ऐकायला कोणीच नसणार. पोटात खूप कावळं ओरडणार, खूप भूक लागणार, पण खाणार काय? घर तर माझेच, पण ते घरासारखे वाटणार नाही. घरातील सर्वांना त्रास होणार. पण हे केव्हा घडेल? आई संपावर गेली तर. आपण सर्वजण आईचे कष्ट समजून घेऊया, तिला मान देऊया. त्यामुळे आमची आई परत कधीच संपावर जाणार नाही व आपल्या जीवनात कोणताच त्रास